हॅलो गाईज, तर मी तुम्हाला छोट्या चण्यांची भाजी दाखवणार आहे कशी करायची। त्याच्यामध्ये मी आज तोंडले आणि बटाटा टाकणार आहे। लास्ट टाइम जी दाखवली ती फक्त सुकी अशी टिफिनसाठी कशी बनवते ते दाखवलं होतं। आज थोडी रस्सा टाईपमध्ये बनवूया। याच्यासाठी मी कांदा, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता आणि अद्रक लसूण ठेचून घेतलेला आहे। चला तर बघूया कशी बनवायची भाजी। इकडे मी पातेलं गरम करत ठेवले, त्याच्यामध्ये तेल टाकूया। इकडे मी अख्खे गरम मसाले घेतलेले, राई, जीरा, हिंग। आता टाकूया कांदा, टाकूया आपण कढीपत्ता, अद्रक लसूण आणि मिरची। कांदा व्यवस्थित शिजवून देऊ आपण। आता आपण टोमॅटो टाकूया आणि कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजवून देऊया। कांदा टोमॅटो व्यवस्थित शिजलेला आहे। आता याच्यामध्ये मसाले टाकूया आपण। हळद, आगरी मसाला, धने जिरे पूड आणि थोडा गरम मसाला। व्यवस्थित 1 मिनिट शिजवून देऊ। बघू शकता मी तोंडली अशी उभी चिरलेली आहे। आता आपण भाजीमध्ये टाकूया। चणा आणि बटाटा मी जे घेतलेले ते टाकते भाजी। आणि तोंडली व्यवस्थित मिक्स करून घेऊ। चवीप्रमाणे मीठ टाकूया। आता आपण भाजी कुकरमध्ये टाकून 3-4 शिट्या घेऊया आपण। पाणी टाकूया आपण आता। मी जे भाजीमध्ये चिकनमध्ये जे खोबऱ्याचं वाटण टाकते ते कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवणार आहे। मी खोबरं घेतलेलं आहे, ते गॅसवर भाजून घेऊया आपण। खोबरे मी अशा अर्धे तुकडे करून घेतलेले, आता ते गॅसवर भाजून घेऊया। अशा पद्धतीने भाजून घेऊ। हे बघा, काढून घेऊया आता। बघू शकता खोबरं आपण भाजून घेतलेलं आहे। थंड झाल्यावर याला बारीक बारीक कापून मिक्सरला वाटून घेऊया। खोबरं मी बारीक कापून घेतलेलं आहे, आता आपण मिक्सरला लावूया। हे बघा, खोबऱ्याचं वाटण तयार आहे। हे मी थंड करून फ्रीजमध्ये ठेवणार, डब्यामध्ये पॅक करून, म्हणजे खराब होत नाही।
फक्त ओला चम्मच या ओला हात नाही लावायचा. बघूया आपली भाजी तयार आहे. याच्यामध्ये आपण वाटण टाकून थोडी भाजी आटवून घेऊया. पातेल्यात काढते मी आता ही भाजी. आता मी वाटण टाकते भाजीमध्ये. गॅसची फ्लेम स्लो करून स्लो याच्यावर 10 मिनिटं शिजवून घेऊ आपण भाजी. बघू शकता भाजी आपली तयार आहे. वरून कोथिंबीर टाकू शकता. चला तोंडली आणि बटाट्याची भाजी. तर गाईज या जेवायला. बघा माझ्या ताटात काय काय आहे. तांदळाची भाकरी, इथे माझ्या सासूने पनीरची भुर्जी बनवलेली आहे, पनीर पसिंदा आणि पनीर फ्राय केलेले आहेत, आणि ही मी चण्याची भाजी बनवलेली आहे. बघा आज जेवायला किती पदार्थ आहेत या जेवायला. थँक्यू.